आता थेट जाऊयात आपण कोकणामध्ये। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही बातमी आहे। मालवण देवळी गावात घरावर अचानकपणे 5 किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडल्याने खळबळ उडालेली आहे। तर विजय देऊळकर यांच्या घरावर हा मोठा बर्फाचा तुकडा कोसळलेला आहे। बर्फाचा तुकडा घरावर पडताना घरच्या छपराचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतो काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गारांचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता। मात्र सध्या जर आपण सिंधुदुर्गातली परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी पाऊस पडत नाहीये, पावसाची कोणतीही स्थिती नाहीये आणि असं असतानाच अचानकपणे घरावर बर्फाचा हा तुकडा पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। 2 मिनिटापूर्वी फक्त मी बाहेर जाऊन बसली बाहेर बसली आणि इतक्यात आवाज आला केड्यांतरी मोठ्या। तर बघते तर घरात सबन इटा फुटान सबन फळीवर वरसून तो खाली पडला बर्फ। फळीवरचे डबे बिबे लावणले फुटले ते इटा बिटा पडान ते चुरो झालं सबन आणि बर्फाचे पण चिंतडे सबन उडावले।